कंपोजिट फवारणी केलाय त्याचा फायदा इथे मिळाला. वाऱ्यानं एवढं उंची कमी नाही करू शकत मला प्रेशर काय अजून वाया जातो का जास्त उंची असल्यामुळे एवढं उंची. आणि त्याचबरोबर त्याची असणारी पूर्वी पश्चात सेवा या सगळ्या गोष्टीची तत्परता करत आयोटेक वर्ल्ड एव्हिगेशन प्रायव्हेट लिमिटेडनं आजचा हा डेमो आपल्यासाठी सादर करण्यात आलेला आहे. आयोटेक वर्ल्डचा हा जो ॲग्रीबोट ड्रोन आहे हा 10 लिटर कपॅसिटीचा ड्रोन आहे. 10 लिटरमध्ये 95% पाण्याची बचत होत 1 एकराची फवारणी मात्र 7 मिनिटांमध्ये. पुन्हा एकदा म्हणतो 1 एकराची फवारणी फक्त 7 मिनिटांमध्ये आता होणार आहे. आणि हे शक्य आहे ॲग्रीबोटच्या ड्रोनद्वारे. ॲग्रीबोट ड्रोनला बॅटरी बॅकअप आहे. 16,000 NHच्या 2 बॅटरी बॅकअपवर ॲग्रीबोट ड्रोन फ्लाईट येतो. त्याच्या 2 फ्लाईटमध्ये 2.5 एकर फवारणी 100% शक्य आहे. पूर्णतः बॅटरी ऑपरेटेड असणारा हा ड्रोन देशातला सर्वात ॲडव्हान्स ड्रोन आहे. आज रोजी बाजारामध्ये तुम्हाला बरेचसे ड्रोन बघायला मिळालेले असतील, पण मी तुम्हाला अगदी छाती टोपणे सांगू इच्छितोय की त्या ड्रोनला DGCA गव्हर्नमेंट मान्यता नाही. प्रत्येक ड्रोनला एक UIN नंबर येतो, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर शासन दरबारी जमा होतो आणि प्रत्येक ड्रोनची हालचाल टिपण्यात येते. ड्रोन हा एक अतिशय संवेदनशील वस्तू आहे. त्यामुळे या ड्रोनला पूर्णतः कायद्याअंतर्गतच याचं उड्डाण होणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे प्रबोधन व्हावं आणि त्याचबरोबर प्रत्येक संस्थेनं सुद्धा शासकीय मान्यता प्राप्त अशा वस्तूंच्या बरोबर प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून हा एक कार्यक्रम आज आम्ही तुमच्यासोबत आयोजित करण्यात आलेला आहे. अत्याधुनिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोनचा जर विचार केला तर ड्रोनला रिटर्न टू लॉन्च, लायडर रडार, त्याचबरोबर कोलिजन प्रूफ सॉफ्टवेअर, टेरेन फॉलोइंग अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर्स आणि सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या सुविधा म्हणजे काय आहेत तर रिटर्न टू लॉन्च म्हणजे ज्या ठिकाणावरून ड्रोन उडलेला आहे त्याच ठिकाणावर त्याचं 10 लिटरचं औषध संपू दे किंवा त्याची बॅटरी संपू दे, तो त्याच ठिकाणी येऊन परत ऑटोमॅटिक लँड होणार आहे. त्याचबरोबर समजा जर ड्रोन पायलट म्हणजे ज्याचा ड्रोन ऑपरेट करणार आहे त्याला ड्रोन पायलट म्हटलं जातं, त्याच्याद्वारे समजा जरी काही गोंधळ झाला, चुकला, तर तो फक्त रिटर्न टू लॉन्च हे जर बटन दाबला तर ड्रोन आहे ती कामगिरी थांबवून परत मागे येतो. हा रिटर्न टू लॉन्च. याची ॲक्युरेसी आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे 14 सेंटीमीटरच्या जागेत उडणार म्हणजे 95% पाण्याची बचत तर झालेलीच आहे. पण जे 10 लिटर आपण औषध करणार आहोत त्याच 10 लिटरमध्ये आपण 1 एकरच्या मात्रेपैकी 80% औषध वापरायचं आहे. म्हणजे इथंच आपले 20% औषधाची बचत सुद्धा झालेली आहे. त्यामुळं तीव्र स्वरूपाचं हायली कॉन्सन्ट्रेटेड औषध जेव्हा आपण आपल्या पिकावर फवारतो तेव्हा त्याची तेवढी प्रत्येक कणाची गुणवत्ता 10 पटीनं वाढलेली असते. त्यामुळे हा एक अतिशय चांगला पार्ट आता आपल्या शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. या ड्रोनसोबत ब्रॉडकास्टर हा एक कन्सेप्ट कंपनीनं आणलेला आहे. ड्रोन हा एकच प्लॅटफॉर्म आहे. ॲग्रीबोट ड्रोन हा एकच प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला आपण ब्रॉडकास्टर सुद्धा जोडू शकतो. म्हणजे काय
आज आपलं नॅनो युग आलेलं आहे, नॅनो खतं बाजारात आलेले आहेत, त्या पद्धतीनं नॅनो दाणेदार सुद्धा येणार. तर नॅनो दाणेदार जर एकरी 20 किलो जर वापरायचं असेल तर त्या 20 किलो खताची आता विस्कटणी ह्या ड्रोनद्वारे होऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा आहे. मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा म्हणजे आता आपण स्वतः आपल्या पिकाचे डॉक्टर आहोत. हाय रिझोल्युशन हे कॅमेरे जेव्हा आपण या ड्रोनद्वारे आपण आपल्या पिकावर फवारणार आहे तेव्हा ह्या त्या वावरामध्ये, हा आता 1 एकरचा आहे, पण 10 एकर क्षेत्रामध्ये जरी समजा कुठल्या तरी एका ठिकाणी समजा तांबेरा असेल, करपा असेल, लोकरी मावा असेल किंवा कुठलाही वेगळ्या प्रकारचा जर रोगराई असेल तर त्या रोगराईचं सुद्धा आता निरासन डायरेक्ट स्पॉट ॲप्लिकेशनवर जाऊन आपण करू शकतो. एवढ्या अद्ययावत पद्धतीचा ड्रोन देशातला एकमेव म्हणजे ॲग्रीबोट ड्रोन आहे. तर मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आता डेमोला लक्ष देऊन बघूया. धन्यवाद सर्वांचं. बॅटरीची कॅपॅसिटी किती राहणार? सर बॅटरीची कॅपॅसिटी आहे 20 मिनिटाची. 20 मिनिटाची. हो. आणि 7 मिनिटात 1 एकर करणार. 7 मिनिटात 1 एकर करणार, 2.5 एकर 20 मिनिटांमध्ये करणार. त्याची किंमत काय? बॅटरीची किंमत आहे सर 80,000 रुपये जोडी. आणि ड्रोनची किंमत आहे सर 9,25,000 रुपये. 25,000. पण या ड्रोनच्या 9,25,000 मध्ये ड्रोनची किंमत आहे 8 लाख. ड्रोनची शासकीय परवाना असल्याशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्या परवान्याची किंमत आहे 65,000. आणि ड्रोनला जनरल इन्शुरन्स म्हणजे जणू काही समजा काही जर खराबी आली, नुकसान झालं तर त्याची भरपाई व्हावी म्हणून ड्रोनची लायसनची किंमत, ड्रोन लायसन आणि जनरल इन्शुरन्स याची किंमत होते GST सह 9,25,000 रुपये. याच्या 9,25,000. येस सर. आता ह्याच्या सोसायटींनी जर घेतला, हा सर. आता आमच्या समजा काय कोरेगाव तालुक्यात हा उपक्रम राबवायचा निर्णय झाला, येस सर. तर याचं टेक्निकल कोण बघणार? तुमचं ड्रोनचं इथं आता समजा आम्ही कोरेगावात घेतलं, सर. ते आमचे चेअरमनच सोसायटीचे, ओके. त्याला ऑपरेट कोण करणार टेक्निकल? एक त्याच्यामध्ये जेव्हा संस्थेमार्फत एखादी रजिस्टर होते, या प्रोजेक्टला पुढे येते, त्यांच्या पेमेंट झाल्यानंतर लगेच त्यांचा एक माणूस त्यांनी हरियाणाला पाठवून द्यायचा आहे. बर. त्यांच्यातील एक ज्याला आपण पूर्ण ड्रोन फ्लाईटचं ट्रेनिंग देणार आणि त्याला एक गव्हर्नमेंटचं लायसन्स देणार, जे लायसन्स 10 वर्ष चालणार आहे. आणि त्या अंतर्गत तो ड्रोन देशात कुठेही उडवू शकतो. ते ऑपरेट करायचं त्या सोसायटीतला एक माणूस गेला पाहिजे. हो, प्रत्येक सोसायटीतला एक माणूस. त्याचं पेमेंट सोसायटीनं करायचं का तुम्ही करताय? पेमेंट आता सोसायटी जर शेतकऱ्याकडनं घेणार, थोडस ना विषय नाही मजेचा विषय नाही, बरोबर आहे. हा एक व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही सर सोसायटीनंच केलं पाहिजे. व्यावसायिक दृष्टिकोनातून जेव्हा यायचं आहे तर त्याच पायलटद्वारे आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या तुम्ही फवारण्या करणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही तेवढे पेमेंट त्या शेतकऱ्याकडून घेणार आहात. त्यामुळे त्याचं पेमेंट सोसायटीच करणार आहे. आणि टेक्निकल प्रॉब्लेम आला, आता माणूस आमचा आला शिकून, 1-2 दिवस ड्रोन चाललं, त्याला काहीतरी ड्रोनला टेक्निकल प्रॉब्लेम आला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता सध्या कोल्हापुरात मुक्त सैनिक मध्ये ऑफिस आलेलं आहे सर. त्याद्वारे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद मध्ये आम्ही आमच्या सर्व्हिसेस ऑफर चालू केलेल्या आहेत. त्या अंतर्गत जर आपण एका वेळी या माध्यमातून जर आपण क्रांतीची सुरुवात करतोय सातारा जिल्ह्यामध्ये, तर मी ॲज अ हेड महाराष्ट्र तुम्हाला शब्द देतो, आपण जागा उपलब्ध करून द्या, तिथं सर्व्हिस सेंटर करून साताऱ्यामध्ये सर्व्हिस सेंटर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. हा महत्वाचा विषय आहे. आम्ही इथंच तुम्हाला म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच आमचं सर्व्हिस सेंटर ओपन करून देऊ. कोरेगावात देऊ शकता तुम्ही तालुक्यात. 100%. किती ड्रोन हे झाल्यानंतर घेतल्यानंतर तुम्ही तिथं टेक्निकल सेंटर उभं करू शकता? सर ऍक्च्युली सांगायचं झालं तर किमान आपल्याला 100+ ड्रोनचे जर म्हणजे बिझनेस म्हणजे व्याप्ती वाढली की आपण सर आपलं सर्व्हिस सेंटर मार्केटमध्ये आणतो. आता त्या पद्धतीनं कोल्हापूर हे आम्ही का उचललं तर मी आहे कोल्हापूरचं. म्हणजे आपल्याला कोरेगावात करता येणार नाही. कोरेगावात काही 100 काय आम्ही घेऊ शकत नाही, म्हणजे सातारलाच तुम्हाला हे सेंटर उभं करायला. सातारा जिल्ह्याचं सेंटर आहे. सातारा जिल्ह्यासाठी एक सर्व्हिस सेंटर येणार आहे सर. त्या सर्व्हिस सेंटर मध्ये सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले ड्रोन तिथं येणार आहेत. चला उचला ड्रोन तर उडवा. वापरला तर तुमचे नोझल्स जरा चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतील. नोझलच्या बाबतीत पण सांगायचं झालं तर इटली मेड हे नोझल्स आहेत, ज्यामुळे ह्या नोझलला चोकअप हा प्रकार होत नाही. पाणी आपण गढूळ जरी वापरलं तरी तो चांगल्या पद्धतीनं फवारणी करतो. पण ड्रोन शेवटी एक नाजूक वस्तू आहे.
त्या पद्धतीने आपण वापरावं. घास आहे का उन्हात दिसणार नाही. प्रश्न चांगले प्रश्न चांगले गरजेचं. चांगलं आहे फक्त यशस्वी झालं पाहिजे आणि 2-4 त्याचा रिझल्ट चांगला इथे सगळं नाही पडलं. इथे बराच वेळ ड्रोन येतो आणि त्यांनी स्टॉप केला. हवेमुळे काय होतं प्रत्येक शेतकरी 6 लाख रुपये समजा जरी आता सबसिडी जरी झालं तरी शेतकरी वैयक्तिक काही घेऊ शकत. 10 लिटरच नदी बघतं. 10 लिटर मध्ये 1 एकर कंप्लीट करू. मला सांगायचं समजा 120 मिली कोराजन रिक्वायरमेंट केलेलं असते एकराला. ते 10 लिटर मध्ये 960 मिली टाकायचं. व्हरायटी 80% वापरायचं. बरं का हे झालंय सोपं संस्थागत माध्यमातून पुढे झालं. त्याच्या किमतीचं फक्त आता इकडे किती पैसे घ्यायचे आपण त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करावा लागेल आणि ते कुठल्याही ड्रोन जाण्यात सुद्धा काही अर्थ नाही. खाजगी कंपनी सांगायला कॉस्टिंग एकरी किती पैसे आले पाहिजेत आणि आपल्याला 365 दिवसाला किती 100 दिवस चालेल असं. कशाला
रिसर्च ओरिएंटेड क्या कैसे आपल्याकडे कधी लावून दाखवली असेल औषधाची एक नोजल बंद केली नाही एक नाही दुसरा पण झाला होणार होणार आता आज तुम्ही फक्त उतरतो नाही तर एकतर हवेत उतरून जातो. त्याचा जो पार्टिकल साईज आहे तो 240 मायक्रॉन आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल एक एकर आरामात होती एवढ्याचं कुठे कंपनीच्या ॲग्रोबोट ड्रोनचं प्रात्यक्षिक आणि आपल्या सचिव सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी हजर असलेले सचिव सभेच्या निमित्तानं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक आदरणीय श्री सुनीलजी खत्री साहेब, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित संचालक आदरणीय श्री लेंबे साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आपल्या कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सन्माननीय श्री शहाजीराव गोटे तात्या, त्याचप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कोरेगाव तालुक्याच्या सहकार विभागाची अतिशय सुंदर अशी वाटचाल चाललेली आहे. त्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय मानेसाहेब चव्हाण साहेब, सहकार विभागाचे आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री स्वप्नीलजी पाटील साहेब, सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे सुरवसे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या कोरेगाव तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, ज्यांनी ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर केले ते कंपनीचे मखदूम साहेब, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार प्रकाश गायकवाड यांचे सर्व सहकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विक्री अधिकारी, विक्री अधिकारी, विकास अधिकारी आणि सन्माननीय सचिव म्हणून आज या ठिकाणी सचिव सभेच्या निमित्तानं प्रथमच नवनिर्वाचित संचालक आपल्या कोरेगाव तालुक्याचे आदरणीय खत्री साहेब आणि लेंबे साहेब आले आणि तसा दुग्ध शेतकऱ्यायोग म्हणावा लागेल खत्री साहेब की आपण आज पहिल्यांदाच सभेच्या निमित्तानं हजर होत आहे आणि कोरेगाव ग्रामविकास सेवा संस्थेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी या ड्रोनचंही प्रात्यक्षिक पाहिलं. तर आपलं सर्वांचं प्रथम कोरेगाव तालुका सचिव संघटना, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकार विभागाच्या वतीनं प्रथमतः आपणा सर्वांचं मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि कंपनीच्या मखदूम साहेबांना विनंती करतो की आपण एक 5-10 मिनिटात आपण जे ड्रोनचं प्रात्यक्षिक केलं त्याचं काय आपण मगाशी बऱ्यापैकी बोललेलं आहात, जे काय मुद्दे राहिले असतील थोडक्यात आपण या ठिकाणी विशद करावे. प्रथमतः मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आजच चेअरमन साहेबांचं सुद्धा इथं आगमन होतं, तुमच्याद्वारे समजलं, त्यांचंही अभिनंदन. नवनिर्वाचित सर्व संचालकांचं अभिनंदन, सर्व बँक कर्मचाऱ्यांना धन्यवाद आणि आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला खास करून गुरगावला सगळ्या गोष्टी यंत्रणा हलवून इथंपर्यंत आणायचं जे काही काम केलेलं आहे ते प्रतीक आहे मॅडम, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. विषय असा आहे की आता आपण तुम्ही बघितलेला आहात की ॲग्रीबोट ड्रोनद्वारे आम्ही तुम्हाला फवारणीचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे आणि अप्रतिम आणि अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीचा हा ड्रोन आहे, ज्या ड्रोनला कुठल्याही पद्धतीची कायदेशीर सर्व बाबी पूर्तता असलेला हा ड्रोन आहे. त्यामुळे या ड्रोनला संस्थागत विक्रीतून आपल्याला एक सेवेची आणखी एक संधी आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या पर्यंत आणता येणं शक्य आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकावर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये फवारण्या होत असतात. साधारणतः जर मी एक छोटेसं जर उदाहरण द्यायचं झालं, समजा एक 2000 एकरची जर सोसायटी असेल आणि एक निव्वळ ऊस शेती जरी पकडली तर जवळपास 10,000 फवारण्याचं पोटेन्शियल त्या 2000 एकर असणाऱ्या सभासदाच्या सोसायटीला सुद्धा मोठं काम आणि 10,000 फवारण्याच्या जर समजा आपण 2 फवारण्या जरी कॅरी केल्या
तर अराउंड 600 रुपये प्रति एकर प्रमाणे याची फवारणी जरी आपण केली, आज बाजारात 700, 800, 900, 1000 पण आहे, पण मिनिमम 600 रुपये जरी आपण कव्हर केली तरी देखील 12 लाख रुपयापर्यंतचा व्यवसाय होणं सहज शक्य आहे. हा झाला फक्त ऊस पिकासाठी. त्याच्यानंतर असणारे जे काही आपली जे कडधान्य पिकं असतील, सोयाबीन असेल, द्राक्ष असेल, या भागात थोडंफार हळदीचं प्रस्त चांगला आहे. या ठिकाणी किंबहुना क्षमतेच्या बाहेर, लिमिटच्या बाहेर जेव्हा पीक जातं तेव्हा तिथं आपण चांगल्या पद्धतीने फवारणी करू शकतो ऊस पिकावर. जसं 150 दिवसापासून 250 दिवसात आहे, जिथं आजपर्यंत कधी फवारणी झालीच नाही. पण तिथं जर फवारणी होते तर नक्कीच ऊसाचं उत्पादन आणखी 7 ते 10 टनानं वाढणार. आयोटेक वर्ल्ड इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आज तुम्हाला आम्ही कॉस्टिंग दिलेलं आहे, त्याचबरोबर कम्पॅरिझन दिलेलं आहे बाजारातील ड्रोन आणि आमच्या ड्रोन मधला काय फरक आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला स्टँडर्ड कोटेशनही दिलेलं आहे जे प्रत्येक सोसायटीसाठी असू शकेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही किती सक्षम पद्धतीनं हा आणि ही योजना चालवू शकतो. कारण सर कृषी क्षेत्रात 13 कंपन्या ड्रोनच्या आलेल्या आहेत. त्यापैकी एकमात्र ही कंपनी आहे ज्या कंपनीला केंद्र सरकारची रितसर परवानगी आहे. बाजारातल्या अजून कंपन्यांनी केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांकापर्यंत पोहोचण्यापर्यंतची सुद्धा त्यांची क्षमता नाही. त्यामुळं या ड्रोनला महाग आहे आणि 3.5 लाख आणि 4 लाखाचा जो ड्रोन तो म्हणतोय तुम्ही ड्रोन घ्याल पण नंतर फसणार हे नक्की सांगतो. कारण प्रत्येक ड्रोनला एक UIN नंबर असतो, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. जसं आपल्या गाड्याचं रजिस्ट्रेशन आहे तसं ड्रोनचं सुद्धा रजिस्ट्रेशन आहे. आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, ड्रोन पायलट लायसन या जर गोष्टी नसतील तर तुम्हाला ड्रोन उडवायला तुम्ही नियमबाह्य आहात. या ठिकाणी 6 महिन्याची शिक्षा आणि 1 लाख रुपयाची तरतूद आहे. कारण ड्रोन हा अतिशय संवेदनशील वस्तू आहे, याच्यातून काही सुद्धा विपरीत कारवाया होऊ शकतात. म्हणून हा संपूर्ण कंट्रोल केंद्र सरकारनं आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. ड्रोनच्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका. ड्रोनच्या बाबतीत सर्व्हिस असेल, मेंटेनन्स असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आज कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे. पण जर एखाद्या चांगल्या गोष्टीची जर सुरुवात होणार असेल तर मी कंपनीला विनंती करून एक सर्व्हिस सेंटर आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही उपलब्ध करू, जेणेकरून संस्थागत होणाऱ्या विक्रीच्या येणाऱ्या ड्रोनला किंबहुना तिथे असणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांना जे काही मेंटेनन्स असेल, रिप्लेसमेंट असेल, प्रॉडक्ट असतील, पार्ट असतील, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथल्या इथं सुरुवात आपण उपलब्ध करून देऊ. महत्वाचं म्हणजे ड्रोन अतिशय अशा पद्धतीच्या सेफ्टी फीचर्सनं ब्लॉक आहे. या ड्रोनला एक ब्लॅक बॉक्स आहे. हा ड्रोनचा ब्लॅक बॉक्स तुमचा ड्रोन कुठं उडाला लागलाय, किती एकरात उडाला लागलाय, जर समजा एखाद्या वेळेस क्रॅश झाला, तो क्रॅश कशामुळे झाला, माणसाच्या चुकीमुळे झाला, कंपनीच्या चुकीमुळे झाला, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे याच्यातून चूक होणं शक्य आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने हा कन्सेप्ट आहे. आणि सुदैवानं 22 जानेवारीलाच ड्रोन संदर्भात कृषी मंत्रालयानं या ड्रोनला सबसिडीमध्ये आणलेलं आहे. 40% सबसिडी आम्ही सहकारी संस्थांना आता ऑफर करतोय की ज्यामध्ये त्यांना कर्जमंजुरी सुद्धा होईल आणि त्यांना 40% पर्यंतची सबसिडी सुद्धा मिळेल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही एक SOP आता केंद्र सरकारनं जाहीर केली आहे डिसेंबरच्या दरम्यान. त्याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर साहेबांनी या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं उद्घाटन केलं, ज्याच्यामध्ये आता जो नॅनो युरिया तुमच्यापर्यंत येणार आहे, नॅनो युरियाची सक्ती होणार, पण नॅनो युरिया 500 मिली एक बॅगचं जो काम करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिन्याला एक फवारणी द्यावी लागणार. कारण तुम्ही एका वेळी 2 लिटर नॅनो युरिया फवारू शकता, जसं आपण 4 बॅग युरिया घालतो. त्यामुळे ड्रोनशिवाय पर्याय नाही. समजा 150व्या दिवसानंतर जर नॅनो युरिया फवारायचा असेल तर ड्रोनशिवाय पर्याय नाही. अशा प्रत्येक पिकामध्ये आता ड्रोनची गरज असणार आहे. खतं विस्कळण्यासाठी गरज असणार आहे, फवारणीसाठी गरज असणार आहे. पीक प्रकोप म्हणून आता आपणच एक स्टँडर्ड डॉक्टर होऊ शकतो. एक संस्था ज्याच्यामध्ये मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा जर आपण आपल्या ड्रोनला IS जर जोडतो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाची कोणती तुमच्या समोर येते त्याच्यावर निरसन तुम्हाला करायला येतं. कुठल्याच कन्सल्टंटची गरज नाही. तर विनंती अशी आहे की हा एक खूप चांगलं उद्दिष्ट आणि एक उपक्रम आहे जो गावागावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव सहकारी संस्था नियामक मंडळाच्या माध्यमातून होऊ शकेल
आणि एक राष्ट्रीय म्हणजे अगदी केंद्र दरबारी याची दखल घेतली जाऊ शकते की एका वेळी एका तालुक्यातून एवढ्या संस्थांनी याला सुरुवात केली ह्या रोबोटिक हरित क्रांतीला. मी सुद्धा प्रयत्न करेन की मॅक्सिमम माझ्या कंपनीकडून आपणास जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी तुम्हाला देऊ शकतो. आणि त्या पद्धतीनं आम्ही ग्वाही देतो की एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात आहे. याच्यामध्ये फक्त ड्रोन घेतला आणि तुम्ही उडवला असा पाठ होत नाहीये. ड्रोनचं ट्रेनिंग घेतल्यानंतर सुद्धा पायलटला म्हणजे संस्थेच्या पायलटला कंपनी सोडत नाही रिकामा. त्याला 15 दिवस ट्रेनिंग देते. स्वतः कंपनीचा ट्रेंड एरोनॉटिकल इंजिनियरचा पायलट येतो आणि आपल्या संस्थेच्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर स्वतःही उडवतो. त्यालाही उडवत त्याला प्रत्येक परिस्थिती आणि त्या गोष्टीचं ज्ञान देतो आणि मग पुढे जातो. त्यामुळे असं काही समजू नका की ड्रोन तुमच्या गळ्यात मारला आणि कंपनी पळून गेली, असा पार्ट होणार नाही. बाकी काय तुमच्या समोर आहे. मी आज पेपर तुमच्या हातात दिलेले आहे. निर्णय घेणं आणि एखाद्या चांगल्या उपक्रमाची सुरुवात करणं आता या उपक्रमाला सरकारची सुद्धा साथ आहे, कंपनीची सुद्धा साथ आहे. मी सरांना विनंती करतो जर तुमच्या लोकांच्या काही शंका असतील तर पीसीसी बँकेने जरी समजा आपल्याला सुरुवात केली तर एक खूप मोठं माझ्या मते मी असंही सांगू शकतो की देशातला हे पहिला जिल्हा होईल सर ज्या देशामध्ये एवढे ड्रोन्स एका वेळी उडतात. मी गॅरंटी देतो सर. कारण क्रांतीला फक्त एक ठिणगीची आवश्यकता आहे आणि ही जर ठिणगी लागली तर मग ही क्रांती थांबत नाही. मी एवढंच अपेक्षा ठेवतो आपल्या सर्वांच्याकडून. क्रांतीला मी शुभेच्छा देतो. आम्ही आहेच तुमच्यासोबत. धन्यवाद सर, मला एकत्र येऊन तुम्ही संधी दिली. बाकी सर कॉस्टिंगच्या बाबतीत सांगायचं एक मुद्दा सांगतो. ड्रोनला फक्त 114 रुपये प्रति फ्लाईट कॉस्ट आहे. बॅटरीचीच कॉस्ट आहे फक्त, बाकी दुसरं काही सुद्धा नाही. कारण 700 एकर नंतर बॅटरीची पॉवर कमी होईल. तरी देखील 850 एकर पर्यंत चालते, पण 700 एकर पर्यंत पूर्ण क्षमतेनं ड्रोन चालतो. मग 80,000 रुपयाची जर बॅटरी असेल आणि 700 एकरचं काम होतं आणि आपण 600 रुपयाला जर आपण शेतकऱ्याच्याकडून पैसे घेतो तर 4,20,000 रुपयाचा व्यवसाय होतो. 4,20,000च्या व्यवसायामध्ये 80,000 रुपये फक्त बॅटरीचे जातात, बाकी काही नाही. प्लस याच्यामध्ये 80,000 रुपये तुम्ही असं पकडून चला की याच्यामध्ये आपला गाडीचा खर्च आला, पायलटचा खर्च आला, मेंटेनन्सचा खर्च आला. 1,60,000 जर 4,20,000 जर जात आहे तर इतर हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बँकेचा हप्ता जोडा, 50% नेट प्रॉफिट राहू शकतो, संस्थेला राहू शकतो. आज प्रायव्हेट ड्रोन ऑपरेटर ऊस पिकासाठी 700 ते 900 करतात सर. आणि हेच जर तुम्ही खाली देवगड आणि आम्ही जातो देवगड आणि राधानगरी राजापूर भागात काजू आंबा पिकावर 1,500 रुपये खाली कोणीही फवारणी देत नाही. एवढं मोठं काम आहे कारण प्रत्येकाला शेतकऱ्याला गरज आहे. इथं सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ड्रोनची किंमत काढू शकतो. नजरेच्या टप्प्यात आहे तो पण 600 रुपये. टप्प्याच्या बाहेर जेव्हा ड्रोन स्वतः जाऊन कामगिरी करणार आहे त्यावेळी तुम्ही 700 रुपये लावू शकता. कारण त्यावेळी तो ड्रोनचंच काम आहे, त्या मशीनचंच काम आहे. तिथं माझंही काम नाही, त्या शेतकऱ्याचं पण काम आहे. अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीची एक यंत्रणा राबवून एक काम चांगलं होऊ शकेल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो सर. थँक्यू व्हेरी मच. जर का कर्ज उपलब्ध होणार मगाशी बोलला कोण देणार कर्ज? आता ही जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्ही नंतर बोला आणि उद्या तुमच्या बोलण्यात आले कर्ज उपलब्ध होणार तुम्ही देता का कर्ज कंपनी विशेष आपण तुमच्या याच्यामध्ये- याला काही कर्जाची काही व्यवस्था आहे तेवढं विशेष तर याच्यामध्ये असं आहे की आपण या प्रोजेक्टसाठी PMBGP 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज करायचं आपण जबाबदारी घेतो. ज्यामध्ये संस्थेच्या सर्व पेपरविषयी त्यांना 10 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी लागणारा संपूर्ण प्रस्ताव आणि त्याचबरोबर त्याचं अप्रुव्हल घेण्यासाठी आम्ही प्रोफेशनल सबसिडी एजन्सी हायर केलेली आहे जी वर्षाला 40 ते 50,000 करोडची सबसिडी जाहीर करते. तर त्यांच्याद्वारे आम्ही तुम्हाला लोन ही उपलब्ध करून देऊ, सबसिडी देऊ. लोन आणि सबसिडी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी तुमची. Yes. आता एक विषय असा आला की हा ड्रोन 20 मिनिटं फक्त बॅटरी देही चालते. 20 मिनिटं नंतर बॅटरी डिस्चार्ज होणार. ती परत 20 मिनिटानंतर त्याला चार्जिंगला परत वेळ किती जाणार? 40 मिनिटाचा वेळ लागतो सर. दरम्यानच्या काळात जर आपण आणखीन 2 सेट बॅटरीचा घेतला तर 20 मिनिटानंतर ती बॅटरी काढली, ती 20 मिनिटानंतर तिसरी बॅटरीची काय किंमत? 80,000 रुपये बॅटरी. एका बॅटरीची एक सेट, 2 बॅटरीचा सेट 80,000 म्हणजे त्याला 36,000. ते 2 सेट घेतले पाहिजे. 36,000 म्हणजे एकूण 72,000 आधी 18% GST सर्व्हिस किंमत सांगितली. म्हणजे यांचं एका बॅटरी
1 हेक्टर क्षेत्र फवारणी करू शकतो. नक्की होणार गाडीसाठी. 1 हेक्टर पण सुरुवातीच्या 1 हेक्टर होणार. आता बिल आलं मग जर लोन उपलब्ध करायचं झालं तर 12% घ्यावं का म्हणजे व्याजदर काय राहणार? 1,10,000 रुपये आपल्या स्थानिक प्रपोजल लोनचा आपल्याला करावा लागेल त्या बँकेमार्फत. अनुदान आहे ते कंपनी देईल आणि लोन आणि व्याज सवलत जे आहे ते आपल्याला DCC कडून देईल. अण्णासाहेब पाटील नाही त्यात नाही. टॅक्स आहे MSC मध्ये नाही loan मिळणार. वगैरे यांची पण आता बद्दल त्याचा insurance आलेला आहे. त्यामुळं ती योजना आपल्याला व्यक्तीला इकडे मिळेल. मिळते, त्याचं सवलत. व्यक्तीला संस्थेला आपल्याला योजनेतून नाबार्डच्या मिळू शकतो. दोन्हीकडनं आपण घेऊ शकतो. ऍक्च्युली केंद्र शासनाची आहे 40% जी योजना आहे ती केंद्र शासनाची खास ड्रोनसाठी आहे. मग ती आपल्याला 40% सबसिडी प्लस आपण नाबार्ड मार्फत टॅक्स MSC DCC मार्फत कर्ज घेऊन 0% व्याजदरानं ती पण योजना घेऊ शकतो. आणि त्यामुळे जर आपण सोसायटीला डेट इन्व्हेस्टमेंट शुरू. मग जर कंपनी जर मॅडम कंपनी जर सबसिडीचा प्रस्ताव करणार असेल तर सबसिडी वजा करूनच कंपनीने दिलं तर काय होईल? नाही तसं मिळत नाही. आजपर्यंत केंद्र शासनानं किंवा कुठल्याही केंद्रानं असू दे राज्य शासनाची सबसिडी ही तुम्ही आधी सगळे पैसे द्यायचे आणि ते तुम्हाला सबसिडी 1 वर्षाच्या आत द्यायची त्याची जबाबदारी राहते. हा म्हणजे नियमच आहे. ते त्यांचं धोरण आहे. शासनाचं असू दे केंद्र शासनाचं ते धोरणच आहे. ती सबसिडी आधी देऊन तुम्हाला वस्तू देऊ शकत नाही. आणि आपण आता ह्याच्यामध्ये कसं होतं टॅक्स आणि MSC मध्ये करणार होतो आपण प्रस्ताव पण त्यात फक्त व्याज सवलत मिळणार होती. आता ही जर सबसिडी मिळत असेल तर त्याचा लाभ का घेऊ नये सोसायटीने असा एक विचार माझं मत असं होतं की कंपनीने ते म्हणजे 40% भरावे आणि 60% आपण भरून द्यायचं त्याने आम्हाला 8% घेऊन द्यावं. बँकेकडे प्रस्ताव सादर करावा बँकेकडून अप्रूव्ह घ्यावा कारण सोसायटीला कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेची जबाबदारी कारण सोसायटीचा फायदा कोण करते जिल्हा तर जिल्हा बँकेमध्ये धोरणामध्ये बदल करावा लागतो त्यासाठी तुम्ही सर मी याच्यामध्ये थोडं करू शकतो की भंडारा जिल्हा बँकने ऑलरेडी एका परवानगी दिलेली आहे कार्यक्रम नाही भंडारा जिल्हा दिली पण सातारा जिल्हा बँकेत तुम्ही फरवत केला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरेक्टर बॉडीच्या तुमचा डेमो ठेवला पाहिजे. सगळ्यांनी तो डेमो बघितला पाहिजे. एकच मिनिट तुम्हाला इंटरप्ट करते. आपल्या जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये एका सोसायटीने ऑलरेडी ड्रोन घेतलेला आहे आणि आपल्या बँकेमार्फतच घेतलाय त्यामुळे ऑलरेडी हा विषय बँकेकडे आहे. परवासाहेब लिहिलं नाही का दादा आपल्या चर्चासत्रात आपण सांगितलं की तुम्ही करू शकता. सोसायट्यांना व्यवसाय वाढीसाठी हे आपण नवीन उद्योग देऊ शकतो. आपल्या पॉलिसीमध्ये कसा बदल झाला पाहिजे डायरेक्ट आपल्या बँकेकडनं कर्ज घेऊन तो ऑलरेडी बँकेची अडचण आहे. आणि आपण परवा नाही सोसायट्यांना व्यावसायिक दृष्ट्या जे काही आता बँकांनी आता त्याकडे वळलं पाहिजे की सोसायट्या सक्षम करायच्या दृष्टीनं जी सोसायट्या पुढे येणार असतील आणि व्यावसायिक दृष्ट्या त्याचा व्यावसायिक दृष्ट्या बघत असतील तर त्या दृष्टीनं आता सोसायटीने पुढं हा सोसायटीचा विषय सोडून व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा ठेवून त्या पुढे गेलं तर सोसायटीला थोडंसं आर्थिक पाठबळ मिळेल ना. आता ज्या सोसायट्यांना त्या पण परवा आपल्या ह्याच्यात सगळे नाबार्डने त्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलं CGM आपल्याला तर त्या दृष्टिकोनातनं तुमचं म्हणणं बरं आहे. पण आपल्या बँकेपुढेही सगळ्या संचालकापाशी एकदा डेमो जर येतात झाला तर याची ही आहे ना सगळा विषय का नाही सगळ्या जिल्ह्यावर होऊ शकतो. प्रायोगिक तत्वावरच आम्ही आता जस्ट सुरुवात करायची सोसायटीनं ओळख काहीतरी दुग्ध व्यवसाय सुरू करायला माझ्या साहेबांचा त्यात खूप मोठा रोल आहे. त्यांनी ऍक्च्युली खूप प्रपोज म्हणजे मला सांगितलं की मॅडम हे बघा आणि हे सोसायटीनं खरोखर करण्यासारखं आहे का खरोखर प्रॉफिटेबल आहे का तर आपण आता एक प्रायोगिक तत्वावर सोसायट्यांना आपण सुचवतोय की हेही तुम्ही करू शकता.
आणि संचालक मंडळ जर माननीय जिल्हा बँकेचं जर तयार असेल तर अगदी उत्तमच होईल. आणि त्यांच्या समोर सुद्धा म्हणजे आपल्याला आणखी कुठली कंपनी असेल किंवा काय तर त्यांचंही आपण कम्पॅरेटिव्हली करू शकू ना. फवारणीमध्ये जैविक फवारणी होऊ शकते का? मायक्रोन्यूट्रिएंट पावडर फॉर्म आहे. ऑर्डर फॉर्म मध्ये सर ऍक्च्युली इथं अनेक गडबड झाली. ऑर्डर फॉर्म मध्ये पहिल्यांदा त्याला पात्रामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याचा वस्त्रगाळ करून मग ते टाकायचं. पण आज आम्ही गडबडीमध्ये काय केलं, डायरेक्टच आपण त्याच्यामध्ये विद्राव्य खत टाकलं आणि वरनं पाहिलं त्यामध्ये खत न वाढवले त्याला. मग म्हटलं ठीक आहे आता दाखवायचीच आहे फवारणी 2 नोझलवर चालू. काय मॅडम पाहिजे जे आता आपल्या तालुक्यामध्ये एकंदरीत बघितले तर ऊसाचं वाटप खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जे ऊसाची शेती करतात चांगले शेतकरी ते वर्षातून ऊसाला 2-3 फवारण्या घेतात, 2-3 आळी येतात. म्हणजे आता वसंत ऊर्जासारखं आहे, USIचं खत फवारणी किंवा आता गन्ना मास्टर किट आहे त्याच्या पण खूप चांगले रिझल्ट आहेत. तर आमच्याकडे काही काही शेतकरी ॲव्हरेज 3 टन पडतात एकरी नर्सरीला. तसे ऊसाला फवारणी केली 2-3 फवारणी करून 2 आळी येतात ऊसाचं ॲव्हरेज चांगलं भेटतं. प्रात्यक्षिक म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला आणखी काय शंका आहेत का? असं केलं तर दुसरं कसं? ह्याच्या ड्रोनची लाईफ किती वर्ष आहे, ह्याचे मेंटेनन्स काय मग आहे असे प्रश्न हे त्यांना महत्वाचं आहे. कसं आहे त्या सोसायटीत हे सगळे भागधारक आहेत. एखाद्या चेअरमनने निर्णय घेतला दाडसाला घेतलं त्याचं आउटपुट नाही झालं तर ते चेअरमनला परत घरीच बसायला लागणार माणसाला. ते पण आहे मार्केटमध्ये नाही गेला. उदाहरण आहे सभासद तुम्हाला माहित नाही जनरल बॉडीमध्ये काही विचारतात हे फार म्हणजे विचार करून केला आहे. आणि त्या सोसायटीचं वाटप 4 कोटी त्यांनी घेतलं. त्या सोसायटीला मिनिमम हेक्टरी क्षेत्र किती आहे त्या गावचं त्यामध्ये पीक सर्वे करावा लागेल. फवारणीचे कुठले कुठली पीक आहेत त्या भागात 1-2 वर्षाचा सर्वे घेतला शेतकऱ्यांचा तर ते करता येईल. असं तुम्ही म्हणताय म्हणून नाही. गावावर वगैरे मला वाटतं त्याचा फवारणी चालू नाही, ते पहिल्या त्याची वॉरंटी सर याच्यामध्ये तुमच्या पार्टला 1 वर्ष पूर्ण वॉरंटी आहे. 1 वर्ष म्हणजे घेतल्यापासून त्याच्यामध्ये आपला काहीतरी करावे आले तर कंपनी बदलून देते. मग त्याच्यानंतरही पुढे ड्रोन हा 15 वर्ष कार्यरत राहू शकतो. आणि आता तुम्ही फवारणी केली अशी जी सर. त्याचे आउटपुट आम्हाला बघायला पाहिजे ना. 4 दिवसांनी ह्या पिकाचे नक्की आउटपुट कसं आहे ऐका फवारणी झाली त्या पिकाचे आउटपुट मिळतात ते बघितलं पाहिजे. तुम्ही असं मीटिंग लावून आज फवारणी केली 2 दिवसांत त्या पिकाचं परत आउटपुट बघून पुढची फवारणी करून असं शेवटी पैसे द्यायचे तुम्हाला हे तुमचे रिझल्ट पाहिजे. आता मी मागच्या आमची 1 महिन्यापूर्वी मीटिंग झाली मध्ये शाहू कारखान्याने घेतले थोडी मागच्या वर्षी 1 लाख एकरला फवारणी केली उसाला जेम्स पाटलांनी घेतले थोडी. नाही मला तुम्हाला जरा चुकीची माहिती आहे. मी तुम्हाला सुरूच करतो. मी कोल्हापुरातला शाहू साखर कारखान्याने जे आता कोटेशन केले तर माझ्या कंपनीचे केलेले आहेत त्यांनी एकही ड्रोन खरेदी केलेला नाही आहे. आणि व्हॉट्सअपला पूर्ण सगळं छोटा भाग होतो. आणि हेही सांगू इच्छिते मी स्वतः मी समर्जित साहेबांच्या सोबत आता बोलतोय. मी उद्या आता मी भंडाऱ्यावरून आलो. उद्या मी शाहू शुगर फॅक्टरीला सांगतो कोटेशन ऑलरेडी केलेलं आहे. सबसिडीचं जे राजपत्र आलेलं आहे 42 पानाचं ते राजपत्र मी सबमिट करायला शाहू शुगरमध्ये सांगतो. 25 ड्रोन शाहू शुगर घेणार आहे. माझ्या ड्रोनशिवाय त्यांना पर्यायच. मी कॉन्फिडेंटली का सांगू इच्छितो तर BGC अप्रूव्हचा ड्रोन हा माझाच आहे. 1 लाख एकरवर आजपर्यंत फवारणी झालेल्या नाही. ऐका तुम्ही DGCA अप्रूव्ह केलं दुसरी कंपनी करतात ती पण DGCA अप्रूव्ह करतात. हा ओपन मार्केट आहे. ऐका ओपन मार्केट आहे तुम्हाला DGCA म्हणजे मिळणार ना तुम्हाला एकटंच नाही मिळणार. त्यांचं म्हणणं असं सांगायचं तात्पर्य काय आहे की 13 कंपन्यांचे ड्रोन येणार आहेत सर. पण 13 कंपन्यांच्या मध्ये 2019 पासून DGCA अप्रूव्ह घेतलेली ही एकमेव कंपनी. कसं असतं नाही आता आम्ही ड्रोन घ्यायची घाई केली सुरुवातीला मोबाईलमध्ये आला. मोबाईल आला तेव्हा मोबाईलची किंमत काय होती सिमची किंमत काय होती इनकमिंग 5 रुपये आउटगोईंग 5 रुपये होता. आता इनकमिंग फुकट आहे आउटगोईंगला पैसे आहेत. याचं पण असं लॉस होऊ नये. मिनिमम प्राइस तुम्ही काय देऊ शकता हे पण विचार केला पाहिजे. शेवटी कसं आहे आम्ही सगळे विश्वास उद्या ही माणसं आमचं पालन करणार आहेत तुमच्यामुळे आम्ही घेतलं हे असं झालं म्हणजे सहकारामध्ये खूप हे आहे. टिकले पाहिजे स्पर्धेत आर्थिक संस्थान लक्षात तुमच्या आल्या
उद्या दुसऱ्या कंपनीला अप्रूव्हल मिळालं आणि त्याची किंमत तुम्ही आता 2.25 लाख रुपयाची मी सांगताय. सांगू सध्या तुम्हाला की उद्या जरी कुठली कंपनी आली त्या कंपनीची कॉस्ट ही शेवटी मी सांगतो ऐकून घ्या सर. आज रोजी देशामध्ये जे काही मोठमोठे ब्रँड्स घ्यायला लागले, धानुका असेल, बायर असेल, सिंजेंटा असेल, महिंद्रा असेल, बाहेर आहे सिंगल आहे ते आपल्या जर्मन मेड आहे इंडियन पुढे कंपनी यांनी सर्टिफाईड केलेलं आहे. आणि सांगायचं तात्पर्य काय आहे तर देशामध्ये इथून पुढे जे कोण अजून ड्रोन सर्व्हिसेस द्यायला येतील ते ड्रोन आमच्याकडून घेतील, तुम्हाला फक्त सेवा देतील, ड्रोन विक्री करू शकतात. त्याच्यासाठी उत्पादक व्हावं लागतं, 10,000 करोडचं भांडवल लावावं, जे आपल्या कंपनीसोबत गेल्या 2017 पासून सुरू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे नाही. आज रोजी ड्रोन उत्पादक म्हणून होणं खूप सोपं आहे, पण सर एरोनॉटिकल इंजिनियर आज माझे जे पायलट उडायला लागले तर ड्रोन उडायला लागले, एरोनॉटिकल इंजिनियरचा पायलट आहे सर. आणि महत्वाचं काय तर टेक्निकली साऊंड रोबोटिक इंजिनिअरिंग केलेली अशा पद्धतीची स्ट्रॉंग कंपनी आहे. त्याच्याकडे मार्केटमध्ये मार्केटिंगला कुठली कंपनी कमी पडत नाही. ती माझंच म्हणणार चांगलं काय माझंच नाही सर. कसं आहे मार्केटचा बिझनेस विषय आहे तर आपण तुमच्यावर रिव्ह्यू करू, बँकेने पुढाकार घेतला पाहिजे. तुमची कंपनी तिथं ऐका. आता आम्ही मागच्या वेळेला हार्वेस्टरचं घेतलं होतं, धरून घेतलं बँकेने. हार्वेस्टर धरून घेतलं आणि त्या हार्वेस्टरच्या कंपनीत गेलतो राजकोटला आणि ते जाऊन परिस्थिती बघितली की काय त्याचे मेंटेनन्स कसं काय सर्व्हिस प्रोव्हाइड करणार, त्याला सर्व्हिस स्टेशन वगैरे टाकायला हवं. ते शेवटी बँक ही विश्वस्त आहे आणि त्या मदर आहे ते आमच्या उपशाखा आहेत. शेवटी सोसायटीची लिडिंग पण करतात BCC. त्यामुळे ह्या बँकेचं पण त्याला अभ्यास करावा लागला. आपले संचालक लोक आहेत की त्याच्यावर अभ्यास करतील, त्याच्यात थोडंसं तुम्ही लक्ष घालून खरेदी करायच्या अगोदर थोडंसं ह्याच्यात लक्ष करा. किमतीमध्ये थोडंसं तुम्ही जर होत असेल तर थोडं खाली आलं पाहिजे. मी बॅटरीच्या कॉस्टला नक्कीच मी कसं माहितीये का की आमची एक सोसायटी म्हणून तुम्ही कराल, पण आमचा एंड युजर आहे ना तो प्रत्येक सोसायटीचे किमान 500 सभासद आहे. मी अवश्य मी म्हटलेलं आहे ना, जेव्हा तुम्ही त्या मोडवर या की बाबा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचं आहे, मी नक्की माझ्या जनरल मॅनेजरला याच्यासोबत घेता. मी सर आज विकायला आलेलो नाही, मी आज फक्त दाखवायला आलो. कुठलाही व्यावसायिक माझ्याशी चर्चा नाही, डिसिजन आपण घेणं. कारण शेवटी हेच आहे की तुम्ही कुठेही फिरा आणि बोर्डवरच यावं लागतं. 2023 पर्यंत सबसिडी आहे, त्याच्यानंतर सबसिडी नाही. त्याच्यामुळे जो काही खेळ होणार आहे तो या 1 वर्षातच होईल. त्याच्यानंतर वाढीवही कमीही होईल माहिती. तेच म्हणतायत की वाढ कमी होईल की आता जसं मोबाईलला पहिले एवढं सबसिडीची जास्त आले साहेब 80,000चा मोबाईल आला तो पण घ्यायच लागलाय. 2,500 आणि 3,000 आपण चालवले पाठवलं. तुम्ही आता ते ऑपरेटर आहे ट्रेनिंग आम्ही नाही त्याला फ्लाईट ट्रेनिंग असिस्टन्स आहे. किती दिवसाचं ट्रेनिंग आहे? 8 दिवसाचं ट्रेनिंग आहे सर. इथं सोसायटीचं पेमेंट झालं तिथूनच एक बस मी डायरेक्ट तिकडे करून किमान 10वी बस आम्हाला ट्रेनिंगचा तो नोंद दिला पाहिजे. एखादा ट्रेनिंग ते रुसला त्याला आपण मी त्याला आम्हाला पगार देणार मी जातो. कसं आहे माहिती शाळेत राहिले पाहिजे, शाळेत आपल्याकडे पाहिजे म्हणून पण येते. तुम्ही म्हणणार मला आता 10 लाखाचा प्रोग्राम घेतलाय सोसायटी काय तुला ती पाहिजे मला 15,000 पगार द्या महिन्याला 20,000 द्या. असं होतच नाही, तसं होणार शिक्षणावर 2-2 माणसांची ट्रेनिंगला गेली पाहिजे. 40,000 घेतला असता 40,000 हार्वेस्टरचा पगार 40,000 मॅडम आहे. एकानं आमच्या नगरसेवकाने हार्वेस्टर घेतलाय, तो म्हणला मला किती पर्सेंटेज द्यायला सांगा तर मी काम करतो. तो पळून गेला 5 लाख रुपये, त्याला कुठे 2 गाडी घ्यायच्या. ड्रोनचं ट्रेनिंग पाहिजे नाही. ड्रोन ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्हाला ड्रोनच नाही. दोन व्यक्तीमध्ये आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीला ट्रेन करून आणतो. आमचा पायलट जेव्हा तुमच्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रात येईल त्यावेळी त्याला तिथं आम्ही ट्रेन लक्षात आलं नाही. एक विचार त्यांनी मगाशी सांगितलंय, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. तुम्ही प्रश्न आता म्हणताय, त्यांनी मगाशी सांगितलं की एक माणूस आम्ही 15 दिवस ट्रेनिंगला घेऊन जाणार.
त्यानंतर तो माणूस इथं ट्रेनिंग करून आल्यानंतर 15 दिवस त्या माणसाबरोबर त्यांचा एक माणूस परत ट्रेनिंग त्याला सगळं शिकवायला राहणार. त्या दरम्यान 15 दिवसात त्या आपण दुसरा माणूस तिथं तयार करू शकतो त्यांच्या ट्रेनरकडनं. बॅटरी चार्जेबल आहेत का? चार्जेबल किती लागतो चार्जेबल? 40 मिनिटांमध्ये सेल्फ चार्ज होते. 32,000 त्यांना तेच म्हटलं, आमच्या सोसायटीमध्ये सभासदांची संख्या जास्त आहे. एका वेळेला इथे गेला की लगेच लगेचचा सभासद सुद्धा त्याला बोलवून बॅटरी बॅकअप आम्हाला 1-2 सेट ज्यादा जर घेतले आम्ही तर त्या तुम्ही कॉस्टिंग कमी करा. बॅटरी बॅकअप बॅटरीला ते कमी करतो म्हटले की आणि हे पण झालं की बॅटरी आपली दुसरी जी एडिशन त्याच्यामध्ये 1000 एकर. आणि तुम्ही आज इथं आला परत काही ठिकाणी जर तुम्हाला डेमो करायचं झालं तर तुम्ही उपलब्ध आहे का? तुमचे नंबर तुमचे द्या. कारण काय हा झाला कोरेगावातल्या या सचिवांचा यांचा. तर त्या सचिवांनी ज्यावेळी हा विषय जर मांडला तिथं आपल्यालाही करायचंय तर ती गावातले म्हणणार की आम्हाला ते दाखवा आधी. त्यांच्यावर विश्वास ठेवून घेणार. आज ही सगळी जर ह्याच्यात तो करणार नाही हा व्यवसाय ते ह्यांच्यावर विश्वास ठरावा विषय असा आहे. गव्हर्नमेंटने दिलेली आहे. जेव्हा आपण ड्रोन प्रादेशिक किंवा ड्रोन फवारणी करतो त्यासाठी सुद्धा जवळपास 6,000 रुपये सबसिडी आपल्या सोसायटीच्या माध्यमातून जर आपण फवारणीचा जर एखादा प्रात्यक्षिक जेव्हा ठेवणार तेव्हा कंपनी आपल्याकडून एक कॉस्ट घेईल. तुम्हाला नाही तुमचं मी परवा त्याचा अभ्यास केला. तुम्ही सांगितलं की एकरी 600 रुपये काहीतरी चार्जेस येतात. 600-700 रुपये म्हणजे ती छोटा असलं उसाचं पीक. कारण बाग करतो साधारण 4 पंप होते. 50 रुपये 4 पंप कसे 200 जाते. आणि तुमचे 700 रुपये कसे ऐका ह्या म्हणजे उसाच्या रोज होते आम्ही किती पंप होते? 6 पंप. 5 ते 7 काय लागत नाही. पहिल्या फवारणीला 4 पंप, दुसऱ्या फवारणीला 7 पंप आणि त्यानंतर 90 दिवसांनी बारक्या फवारणीला उपयोग नाही. एकदा पहिल्या महिन्यात असते 4 फुट, दुसऱ्या महिन्यात 8 फुट, जास्तीत जास्त 12 फुट आपलं टार्गेट. म्हणजे प्रॅक्टिकल शेतकरी करणार माणसं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. त्यामुळं रामोपची तिकडे तरी पण करत नाही. आम्ही करत नाही तर प्रतिनिधी म्हणून आलोय ना. मी जर उसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझा 11 वर्ष शुगर डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट प्रोग्राममध्ये काम झालं. मला ऑल युनिव्हर्सिटी अमेरिकेचं ॲप्रिशिएशन आहे. मला पूर्ण उसाची फ्लॅट पॅटर्न मी बोलतानाही म्हटलं नाही की ऊस जोपर्यंत पीक नजरेच्या टप्प्यात आहे तोपर्यंत तुमची कॉस्ट 700 रुपये. जेव्हा नजरेच्या टप्प्याच्या वर जेव्हा ऊस जाईल तेव्हा त्याची कॉस्ट त्याच वेळी ड्रोनचं काम. 100% यांचा फायदा आहे. आता उसावर आता नवीन लोक आले. आता आपण आठसाऱ्या उसाला आता जस्ट फवारणी देऊ शकत नाही. म्हणजे याची गरज आहेच आपल्याला, नाही असं नाही. यांच्या साधारण 2-3 फवारणी आपण देऊ शकतो. हा विषय शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायद्याला 100%. फक्त त्याचे आपण यशस्वी होऊ शकतो. मगाशी म्हणता तसं तुम्ही पुढे मांडा की डेमो म्हणून आपण एखाद्या तालुक्यात नाही असं नाही. तुम्ही डेमो दाखवणार आहात. तुम्ही आता मुक्तम साहेब तुम्ही गेल्यानंतर मॅडम डेमो की जर देतात कंपन्या म्हणून मी म्हणतोय. नाही नाही गाडी डेमो करतात ते प्रगती काय ताब्यात देत नाही. फिरून येते आता सगळे सचिव आहेत. माझी अशी विनंती आहे, सगळे सचिव आहेत, दोन्ही संचालक आहेत. मी मागच्या पंचवार्षिकमध्ये सगळ्यांना कास्ट घेऊन घेतली. माझं असं म्हणणं आहे की आपण सेंट्रलाइज ऑफिस केलं. सगळ्या सोसायटीची शेअर्स 20,000 रुपये घेतले आणि सेंट्रल गोडाऊन केलं खताचं औषधाचं. आणि त्या सोसायटीला एक व्हॅन रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे मोबाईल म्हणजे खताचं क्लस्टर करायचं. क्लस्टर करायचं. आणि इथून आता मला समजा आज गरज आहे ह्याची कुठल्या तणनाशकाची तर त्या सोसायटीला ऑर्डर असते गावात 25. तर आपल्या सोसायटी एका सोसायटीत दुकान काढलं आणि भांडवल झालं चेक केलं. माझं म्हणणं काय सगळे सचिव आहेत. ते असंच म्हणतात की सगळ्या सोसायटीने मिळून एक अशी संघ तयार करा की
स्टॉप केले हा. तर ते सगळीकडे पण माझं म्हणणं तीच आहे की तुम्ही पण आता 2 संचालक आहेत. सगळ्या संस्थेने 20,000 शेअर गोळा करा. 90 संस्था आहेत. 90 संस्थांचे 20,000 18 लाख भेटले. आणि प्रत्येक संस्थेला म्हणजे बल्कमध्ये ग्लायसेनमध्ये एक मिनिट, मी जेव्हा एका आपण ग्लायसेन घेतलं आणि तेच ग्लायसेन कास्टिल घेतलं तर कास्टिलच्या ग्लायसेनमध्ये आपल्याला 80 रुपये फरक पडला लिटरला, बरोबर ना? तर माझं असं म्हणणं आहे की आता ठीक आहे, तुम्ही सगळे आहात, दोन्ही संचालक आहेत, तर आपण एक मध्यवर्ती संस्था काढली, इथं काढली आणि कुठल्याच संस्थेला 20,000 रुपये नॉट पॉसिबल, अवघड नाही. तर फक्त 2 स्टाफ अपॉइंट करा, एक मॅनेजर करा अपॉइंट करा आणि 2 डीलर करा. आता फक्त त्यात एकच अट घालायची सर, कॅश आणि कॅश. हो, कॅश कॅश Otherwise मग ऐका, कॅश कॅरी होणार की जर मार्केटपेक्षा तुम्हाला जर समजा 20% सूट मिळत असेल तर कॅश कॅरी काहीच प्रॉब्लेम नाही. सोसायटीला जर त्यांना वैयक्तिक खत व्यवसाय करायचा झाला तर त्यांना वैयक्तिक लायसन घ्यावं लागणार आहे. तेच एका लायसनवरती आपण सगळ्या सोसायटी ते मी बांधकाम मांडली होती, पण काय झालं परत धावपळीत थांबलं. ही तर संकल्पना चांगली आहे. ऐका, राबवणीमध्ये कसं आहे, त्यामध्ये अपॉइंटमेंट लोकच करायची आणि 2 वर्कर 3 वर्कर ठेवले, त्यांना अपॉइंट केलं आणि त्यांच्या सचिवांचे मंडळ आणि 2 संचालक असे ते बॉडी घ्या, सचिवांचे काही लोक हे करतात. त्यामध्ये असं मला म्हणायचं की तालुकास्तरीय एक सर्वसाधारण काम करणारी सोसायटीचं रजिस्टर केली आपण, तर त्यांच्या मार्फत सोसायटीना अगदी इझिली आपण हे तुम्ही जी संकल्पना आहे ना ती ऍक्च्युली शासनाची म्हणजे प्रायोरिटी बेसवरती ती संकल्पना आहे. तुम्ही क्लस्टर तयार करा, मग फक्त खतासाठीच असं नाही, साईटमध्ये तुम्हाला त्याच्या जे काही इनपुट्स असतील किंवा विपणनासाठी सुद्धा आता जे अनुभव घेतला का नाही, मोबाईल व्हॅन आहे का, आम्ही आता परवा एक रजिस्ट्रेशन केलं. आम्ही आता एक रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे ऍग्रिकल्चर कंपनी रजिस्ट्रेशन केली परवा केली मागच्या आमच्या पहिले जे होते ते करून दिलं. साहेबांनी दिली. सोयाबीनचं बेस एफपीओ आहेत, सोसायटीसारखंच काम करायला लागेल. कंपनीच्या मगदूम साहेब यांनी दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या काही शंका असतील, व्यासपीठावरील मान्यवरांनी ज्या शंका मांडल्या त्याचंही निरसन संपर्कात केलं जाईल. आणि मगदूम साहेब, तुम्ही आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांनी ज्या काही सूचना केल्या त्यांचं बोलणं पुढं कंपनीशी फॉरवर्ड करून काय सवलती आणखी देता येतील, कॉस्टिंग काय कमी करता येईल या संदर्भात आपण कंपनीशी बोलून घ्यायला या आजच्या सभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आपण आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमच बँकेच्या आपल्या वडगाव तालुक्याचे शेती संस्थेचे नवनिर्वाचित संचालक आदरणीय सुनीलजी खत्री साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. वडगाव पीपल्स बँक असेल किंवा त्यांची असलेली जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था असेल या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही सहकारात काम केलेलं आहे. निश्चितच यापुढील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आमची वडगाव तालुक्यातील सचिवांची यंत्रणा निश्चितच बँकेच्या धोरणानुसार शासन निर्णयानुसार आपल्या मार्गदर्शनाखाली काम करेल अशी आपल्याला आजच्या या सभेच्या निमित्तानं ग्वाही देतो. आपण या सभेस उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आदरणीय वडगाव तालुक्याचे विभागीय विकास अधिकारी साहेब यांना विनंती करतो. एक काम असं करा की माझा सत्कार करायच्या आधी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्ष नव्हे तर 6.5 वर्ष जवळजवळ ज्यांनी जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद पोहोचवलं ते सर्व सचिवांचे लाडके संचालक आणि लाडके उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय सुनीलजी माने साहेब यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि आदरणीय खत्री साहेब म्हटले त्याप्रमाणे खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय वेगवेगळे आपण योजना या वडगाव तालुक्यात राबवल्या आणि त्यांची जी आत्ताची संकल्पना आहे ती सुद्धा आपण राबवण्याचा प्रयत्न करू. त्यांचं या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्तानं मी मॅडमना विनंती करतो की मॅडमने आदरणीय सुनीलबाई यांचं या ठिकाणी स्वागत आपल्याला
आज योग आला सगळ्यासोबत चांगलं काम केलं परत आपल्याला असं त्याला थोडस उत्साह वाटला की पुढं साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत विभागीय विकास अधिकारी चव्हाण साहेब यांनी करावं अशी ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातूनच सहकारात आपलं आयुष्य वेचलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी समाजासाठी व्हावा म्हणून जे आज सहकारात कार्यरत आहेत ते बँकेचे नवनिर्वाचित संचालक आदरणीय श्री लेबे साहेब यांचं स्वागत आमच्या सचिव संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र विजयजी पवार यांनी करावं असं मी सांगतो. कोरेगाव तालुका श्री विक्री संघाचे माजी चेअरमन सन्माननीय शहाजीराव बोट्टे तात्या यांचं स्वागत या विभागीय विकास अधिकारी किरण माने साहेब यांनी करावं असं मी ज्यांच्या नियोजनाखाली आणि संयोजनाखाली मॅडमनी कालच सांगितलं होतं माझा स्वागत करून सचिव संघटनेच्या वतीनं मॅडम आपलं स्वागत मी या ठिकाणी करू इच्छितो. शशिकांत केजळे आमचे मित्र सचिव संघटनेचे पदाधिकारी त्यांना विनंती जिल्हा सर उपस्थित आहेत. आपल्या कोरेगाव विभागाचे विक्री अधिकारी सन्माननीय मोरे साहेब यांना मी विनंती करतो की सुरवत साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. सर्वांचे मार्गदर्शक पाटील साहेब यांचं स्वागत आपले शंकरराव साळुंके तालुका सचिव यांनी करावं अशी मी सांगितलं.